नमस्कार रितेश भैया. काल मी म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे जसं काँग्रेस आयमुळे सर्वांना फेसबुक व्हॉट्सअप वगैरे मिळालं आहे, त्या फेसबुकवरच काल तुमच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला. सध्या कसं निवडणुकीचा हंगाम सुरूच आहे. कालचं तुमच्या त्या सभेतलं भाषण मी पाहिलं. 56 इंच आणि एकंदरीत जे काय तुम्ही जे वक्तव्य केलं होतं, म्हणलं त्याबद्दल थोडंसं बोलावं. काल तुम्ही सभेत भाषण केलं, अगदी टाळ्या शिट्ट्या पण मिळवल्या. साहजिकच आहे, तुम्ही अभिनेते आहात, तुम्हाला बोलायचं कसं, लोकांना आनंदित ठेवायचं कसं, ही स्किल चांगलीच माहिती आहे. 56 इंच आणि देश आणि देशाची एकंदरीत सुरक्षा वगैरे सर्व मुद्दे याच्यावर नेहमीच बोलले जातात. काल तुम्ही जे बोललात की देश चालवण्यासाठी किंवा देशाचं नेतृत्व करण्यासाठी 56 इंची छाती नाही तर एक चांगलं मन, एक हृदय असणं गरजेचं असतं. मी ते ऐकलं, मला ते तुमचं वाक्य अगदी आवडलं. म्हटलं बरोबर आहे, खरंच आहे. म्हणजे एक नेतृत्वाकडे एक चांगलं मन, एक चांगलं हृदय असलंच पाहिजे. पण मला पटलं ते. मी थोडासा विचार केला आणि इतिहासात थोडं मागे जाऊन मी पाहिलं, तर तेव्हा मला असं आठवलं की मग देशात आपल्या मुंबईमध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता, सगळा देश आणि जग अगदी त्या घटनांमुळे, त्या दहशतवाद्यांच्या घटनांमुळे हादरून गेलो होतं. मग तेव्हा ताज हॉटेलमध्ये जे काय घडलं होतं, तर त्या ताज हॉटेलमध्ये जाऊन ते आपले 200 मुर्दे पाहणं म्हणजे आहे का 56 इंच छाती? नाही, मुर्देच म्हणावं लागेल. कारण की आपलं जर मन, हृदय चांगलं असलं असतं ना, तर आपल्याला ती खूप लज्जास्पद घटना वाटली असती. पण आपण तसं वाटल्यापेक्षा आपण तिथं जाऊन त्याचं एक म्हणजे त्या गोष्टीचं प्रदर्शन मांडणं तुम्हाला योग्य वाटलं. म्हणून म्हणतो, ही आहे का 56 इंच छाती? देश सुरक्षित ठेवणं, त्याच्यासाठी 56 इंच छाती लागती का? दहशतवाद्यांनी येऊन आपल्याला जी काळीमाफ असणारी, आपल्या देशाला लाज वाटणारी जी घटना घडली आहे, तिथं जाऊन आपण त्या मुर्द्यांचं दर्शन घेणं, ही आहे 56 इंच छाती? कसं आहे, असेल आपल्या म्हणजे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, वेगवेगळ्यांच्या भूमिका आहेत, निवडणुका आहेत, याच्यावरून भाषणं होणार, वेगवेगळे मुद्दे बोलल्या जाणार. पण आपण 56 इंच छाती, देशाचं नेतृत्व, हृदय, मन यावर बोलताना आपण आधी काय केलंय याचा जरा विचार केला तर असं मला बरं होईल, असं मला तरी वाटतं. काल लातूर, म्हणजे आता कसं आहे, लातूर म्हणले की राज्यात साधारणपणे 2 गोष्टी लगेच आपल्याला आठवतात. एक म्हणजे लातूर पॅटर्न आणि दुसरं म्हणजे लातूरसाठी जे रेल्वेने पाणी पोहोचवण्यात आलं होतं, त्या 2 गोष्टी. लातूर पॅटर्न अर्थातच शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न जो विकसित झाला, कौतुकास्पदच आहे. पण अजून असे अनेक पॅटर्न लातूरसाठी का विकसित होऊ शकले नाही? 10 वर्षाची सत्ता आपल्याकडे होती. फक्त सत्ता असून उपयोग नाही हो, इच्छाशक्ती असेल तर काय घडू शकतं. आपण कुठला पॅटर्न देशासाठी, देशासमोर आणि संपूर्ण जगासमोर एक आयडियल म्हणून विकसित करू शकतो, हे आपल्याला लातूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी जेव्हा रेल्वेने पाणी आणण्यात आलं, यावरून स्पष्ट होतं. आता रेल्वेनी पाणी, टँकरनी पाणी आणणं आपण नेहमीच पाहतो. रेल्वेनी एखाद्या शहराला आणि जिल्ह्याला पाण्याचा पुरवठा करणं म्हणजे मला आश्चर्य वाटतं. कमॉन, म्हणजे अशी पण गोष्ट कधी विचार पण होऊ शकतो, ह्याचीच मी कल्पना करू इच्छित नाही. पण सत्ता असताना जर आपली प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर जनतेसाठी आपण काय करू शकतो ह्याचं उत्तम नमुना, याचा उत्तम पॅटर्न म्हणजे लातूर पॅटर्न. म्हणजेच लातूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी जे रेल्वेने पाणी आणून दाखवलं, ही आहे 56 इंच. फक्त एखादं भाषण करणं, थोडंसं काय पिक्चरचे 1-2 डायलॉग मारणं आणि त्याच्यावर टाळ्या शिट्ट्या मिळवणं आणि थोडक्यात वाटेल वा क्या कूल है हम, पण हे एवढंसं सोपं नाही हो. देशाचं नेतृत्व करण्यासाठी 56 इंच जे आहे ते हे आहे. मागच्या 5 वर्षात
एकही सुदैवानी आपल्या देशात एकही कुठलं दहशतवादी कृत्य किंवा बॉम्ब ब्लास्ट वगैरे घडलं नाही. ही आहे 56 इंच छाती. आणि एखादी कल्पना जी सत्यात आणून दाखवणे, एखाद्या शहराला जिल्ह्याला रेल्वेने पाणी आणून दाखवणे, ही आहे 56 इंच छाती. त्यामुळे मला असं वाटतं की उगीच काहीतरी 56 इंचचं कपाट, 56 इंचचं मन पाहिजे, हृदय पाहिजे, हे पाहिजे, हे पाहून काहीतरी डायलॉग मारून लोकांच्या टाळ्या शिट्ट्या मिळवण्यापेक्षा आपलं शहर, आपला जिल्हा आणि आपलं राज्य आपल्याला जेव्हा सत्ता मिळते तेव्हा इच्छाशक्ती दाखवून करून टाका ना लई भारी. बस कळावे. धन्यवाद.